नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीच्या या लेक्चर सिरीज मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, काल 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यंदा हा पुरस्कार जो आहे तो दोन व्यक्तींना याच्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर दोन्ही नावं जी आहेत खूपच परिचित अशी नावं आहेत. पहिलं नाव म्हणजे गुलजार. गुलजार तुम्हाला माहिती आहे की सिने सृष्टीतले एक फार मोठं नाव आहे. आपण जर का बघितलं तर गुलजार हे फार मोठे गीतकार आहेत, उर्दूचे शायर सुद्धा आहेत, अनेक गीतं त्यांनी लिहिलेली आहेत. तसेच दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. आपल्याला माहिती आहे की ऑस्कर पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. त्यांना त्यानंतर आपण जर बघितलं तर साहित्य अकादमीसाठी सुद्धा त्यांची निवड करण्यात आली होती. याच्या आधी त्यांना पद्मभूषण पुरस्कार सुद्धा आहे, तो सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर असे गुलजार जे आहेत, ऍक्च्युली यांचं पूर्ण नाव जे आहे ते संपूर्ण सिंग कालरा असं आहे. हे एका पंजाबी परिवारामधले आहे. त्यांचा जन्म जो आहे तो पाकिस्तानातला आहे मूळचा. आताच जे पाकिस्तान आहे म्हणजे फाळणीपूर्वी भारताचा पार्ट होता. त्यानंतर त्यांचा परिवार जे आहे अमृतसरमध्ये स्थायिक झालेला आहे. ओके. त्यानंतर दुसरं व्यक्तिमत्व जे आहे हे जगद्गुरु राम भद्राचार्यजी महाराज. कदाचित हे नाव सुद्धा प्रत्येकानेच ऐकलं असेल, कारण आता राम जन्मभूमी मुवमेंट जी होती त्याच्यामध्ये यांची सुद्धा फार महत्वपूर्ण अशी भूमिका राहिलेली होती. आणि त्याच्यामध्ये अनेक टीव्ही डिबेट्समध्ये तुम्ही यांना बघितलं असेल. तर ऍक्च्युली यांना जन्मतः अंधत्व आलं होतं, पण या प्रतिकूल परिस्थितीवर यांनी मात केली. जवळपास संस्कृत मधल्या 100 पेक्षा जास्त जी काही पुस्तकं आहेत, जी की भारतीय तत्वज्ञानावरती आधारित आहेत, हिंदू तत्वज्ञानावरती आधारित आहेत, याचं त्यांनी लेखन केलेलं आहे. उत्तर प्रदेशामधलं जे चित्रकूट स्थान आहे, चित्रकूट हे स्थान तुम्हाला माहिती असेल की आपले महाराष्ट्रातले जे नानाजी देशमुख आहेत, त्यांनी सुद्धा तिथं वर्क केलेलं आहे. तर तिथे यांचं सुद्धा पीठ आहे. त्या पीठचं नाव आहे तुलसी पीठ म्हणून आहे. तर तिथे यांनी हे केलेलं आहे. तर असं म्हणतात की जगद्गुरूंना जे रामभद्राचार्यजी महाराज आहेत यांना 20 पेक्षा जास्त जे काही आहेत भाषांचं जे ज्ञान आहे. पद्मविभूषण पुरस्कार यांना 2015 मध्ये देण्यात आलेला होता. तर आता ज्ञानपीठ पुरस्कार च्या बद्दल थोडीफार आपण आणखी ऍडिशनल माहिती घेऊयात. आपण आता सध्या यांची निवड झाली हे एवढं आपण बघितलेलं आहे. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, दोघांची ओळख काय आहे, हे आपण थोड्या आपण शॉर्ट मध्ये गोष्टी बघितलेल्या आहेत. आपण जर का बघितलं तर ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो तुम्हाला म्हटलं की भारतीय साहित्य क्षेत्राला सगळ्यात मोठा पुरस्कार हा मानण्यात येतो. आणि याच्यामध्ये आपल्याला जर का बघितलं तर सरस्वती देवी जी आहे त्यांची आपल्याला एक प्रतिमा जी आहे ती देण्यात येते, मानपत्र देण्यात येतं आणि त्याची कासाची जी काही मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला जी काही हे त्यांना देण्यात येते आणि सोबत 11 लाख रुपये तुम्हाला देण्यात येतात. जे विजेते आहेत त्यांना देण्यात येत असतात त्याच्यामध्ये. ओके. आपण जर का आणखी याच्याबद्दल काही माहिती घ्यायची ठरवली तर आपण आणखी काही गोष्टी बघूयात याच्याबद्दलच्या. तर नेमकं ज्ञानपीठ पुरस्कार जी आहे त्याची स्थापना कधी झाली होती. तर ज्ञानपीठ पुरस्कार जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानपीठ पुरस्कार हा सगळ्यात पहिले कोणत्या संस्थेतर्फे देण्यात येतो हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो कोणत्या संस्थेतर्फे तुम्हाला देण्यात येतो. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा देण्यात येतो भारतीय ज्ञानपीठ या फाउंडेशन तर्फे. भारतीय ज्ञानपीठ. आता भारतीय ज्ञानपीठ या संस्थेची जी काही सुरुवात झालेली होती, ही जी फाउंडेशन याची सुरुवात झाली होती 1961 मध्ये याची फाउंडेशन झाली होती. या फाउंडेशन मध्ये सर्वात महत्वपूर्ण जी काही भूमिका बजावली आहे ती बेनेट अँड कोलमन ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत किंवा जे हे आहेत ते शांतीलाल जैन यांनी फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. जर आता सध्या टाइम्स ऑफ इंडिया जर आपण पेपर बघतो ना, टाइम्स ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र टाइम्स आहेत, तर या ग्रुपचे जे काही ओनर आहेत ती आहे शाहू जैन परिवार. ओके. शाहू जैन फॅमिली किंवा शाहू जैन परिवार ज्याला आपण म्हणतो. ओके. तर या परिवारानी याची मेनली याला जे पहिलं फायनान्स आहे याला ते केलं होतं. याच्यामध्ये एक आणखी व्यक्ती आहेत की त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हा पुरस्कार जो आहे ते स्थापण्यामध्ये. ते महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व म्हणजे काका कालेकर. मला वाटतं काकासाहेब कालेकर हे फार मोठे गांधीवादी नेते होते आणि फार मोठे साहित्यिक होते. त्यांचं फार मोठे साहित्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे, आपल्या फ्रीडम मुवमेंटमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांना सुद्धा अनेक पुरस्कार जे ते मिळालेले आहेत. तर त्यांनी सुद्धा एक फार महत्वपूर्ण अशी भूमिका जी आहे ती या पुरस्काराच्या एस्टॅब्लिशमध्ये देण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट तर हा पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ या फाउंडेशन या संस्थेद्वारे देण्यात येतो. हा पुरस्कार भारतीय सरकारद्वारे देण्यात येत नाही. युजली आपण बघतो की फार महत्वपूर्ण जे मोठे पुरस्कार असतात ते सरकारतर्फे देण्यात येतात, पण ही सगळ्यात चुकीचा भ्रम आहे की ज्ञानपीठ हा सरकारतर्फे देत नाही, भारतीय ज्ञानपीठ या फाउंडेशन तर्फे देण्यात येतो. या फाउंडेशनच्या स्थापनेमध्ये शाहूजैन परिवार जो आज टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आहे त्याचे जे मालक आहेत त्या परिवाराने फार महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती बजावली होती. पहिल्यांदा 1961 एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर खूप जास्त त्याच्यावरती वर्क करण्यात आलं. त्यानंतर काही क्रायटेरिया ठेवण्यात आले आणि पहिल्यांदा 1965 मध्ये ओके जी शंकर
शंकर कुरूप हे मल्याळी लेखक होते, मल्याळी लेखक जे आहे ओके ते होते, म्हणजे केरळाची जी भाषा आहे बरोबर ना मल्याळी, तर त्याचे लेखक होते जी शंकर कुरूप यांना पहिल्यांदा हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला होता. आता जवळपास 60 पेक्षा जास्त व्यक्तींना 58 पुरस्कार आहे, पण कधी कधी हा पुरस्कार 2 व्यक्तींना सुद्धा देण्यात येतो. तर 60 पेक्षा जास्त व्यक्तींना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात येतो. तर आता या पुरस्कारामध्ये जर का आपण बघितलं तर सुरुवातीला 1,00,000 रुपये आणि सरस्वती देवीची प्रतिमा असं कांस्याची प्रतिमा जी आहे ती देण्यात येत होती, पण आता पुरस्कार जो आहे तो 11,00,000 रुपये जो आहे ते याच्यामध्ये देण्यात येतात. ओके, आता आपण जर का बघितलं तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं या पुरस्कारामध्ये, तर महाराष्ट्रात मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे की कोणाला हा पुरस्कार देण्यात आला होता, तर ते होते वि स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर, वि स खांडेकर. ओके, त्यांची फार महत्वपूर्ण फेमस कादंबरी आहे, त्याचं नाव काय आहे, ययाती, बरोबर आहे. तर वि स खांडेकर यांना देण्यात आला होता, पहिले मराठी व्यक्ती होते. आतापर्यंत जर का आपण हा बघितला तर हा पुरस्कार जो आहे तो सर्वात जास्त कोणत्या भाषेमध्ये देण्यात आलेला आहे, तर तो आहे हिंदी भाषेमध्ये. हिंदी भाषेमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हिंदी भाषेमध्ये जवळपास आतापर्यंत 11 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला आहे. हिंदीच्या पाठोपाठ दुसरी भाषा जी आहे ती म्हणजे कानडी, कन्नड भाषा ज्याला आपण म्हणतो, तर कन्नड भाषेमध्ये जवळपास 8 व्यक्तींना हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. ओके, तर हिंदीमध्ये 11 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि कानडी भाषेमध्ये किती व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला आहे, 8 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा ओके, आपण जर का आणखी बघितलं याच्याबद्दल तर हा पुरस्कार जो आहे हा कोणत्या भाषेमध्ये देण्यात येतो, कोणत्या भाषेमध्ये देण्यात येतो, तर ज्या आपल्या 8व्या शेड्यूल संविधानाच्या 8 शेड्यूल जो आहे आपल्या संविधानाचा 8 शेड्यूल बरोबर आहे, त्याच्यामधल्या ज्या 22 भाषा आहेत भारताच्या 8 शेड्यूल मधल्या 22 भाषा आणि इंग्रजी, म्हणजे टोटल जर का आपण बघितलं तर टोटल किती भाषा झाल्या, त्या 23 भाषा ज्या आहेत बरोबर आहे. तर 23 भाषा ज्या आहेत यांच्यामध्येच असेल तर त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो. आतापर्यंत आधी सुरुवातीला तर जे आहे की ज्याचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या एक नोटेबल वर्क आहे, फार महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन आहे कुठल्याही भाषेमध्ये, या भाषेमध्ये लिखाणामध्ये, तर त्यांना पुरस्कार देण्यात येत होता. त्यानंतर याच्या काही गोष्टीमध्ये चेंज करण्यात आला. पहिला चेंज जो होता तो हा होता की आता जे 20 वर्षा आधी, म्हणजे आज जर आपल्याला देण्यात कोणाला पुरस्कार द्यायचा असेल तर त्याचं मागच्या 20 वर्षामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं पाहिजे. म्हणजे असं नाही की 1950-60 मध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन त्याला आता पुरस्कार देण्यात येईल, मागच्या 20 वर्षामध्ये त्याचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते भारतीय साहित्याला, त्या भाषेच्या साहित्याला असलं पाहिजे. तसेच हा पुरस्कार जो आहे तो जिवंत व्यक्तीलाच देण्यात येतो, हा पुरस्कार मरणोपरांत देण्यात येत नाही. ओके, दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, तर हे याच्यात येत नाही. ओके, त्यानंतर जर का आपण बघितलं तर ही झाली थोडीफार इन्फॉर्मेशन या पुरस्काराबद्दलची. थर्ड गोष्ट म्हणजे की यंदा आपण जर बघितलं तर संस्कृत भाषेसाठी देण्यात आलेला होता. रामभद्राचार्य यांनी कोणत्या भाषेसाठी देण्यात आला, संस्कृत भाषा, आणि गुलजार यांना उर्दू भाषेसाठी देण्यात आलेला होता बरोबर आहे. तर आता पुढची 2 वर्ष जी आहेत ते उर्दू किंवा संस्कृत भाषेमध्ये जे व्यक्तींचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांना पुरस्कार देण्यात येणार नाही. हा पुरस्कार फक्त जो देण्यात येईल तो येईल या भाषा सोडून, म्हणजे एखाद्या भाषेच्या लेखकाची जर का निवड करण्यात आली या पुरस्कारासाठी तर 2 वर्ष मग त्या भाषेतल्या लेखकाची निवड करण्यात येत नाही. तर हे काहीसे बदल जे आहेत ते ज्ञानपीठ पुरस्काराच्या याच्यामध्ये जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. ओके, मराठीमध्ये जर का आपण बोलायचं झालं तर वि स खांडेकरांना हा पुरस्कार देण्यात आला होता. मला वाटतं 1974 ची गोष्ट असावी, 1974, 1974 मध्ये विष्णू सखाराम खांडेकर, वि स खांडेकर 1974. ओके, वि स खांडेकर यांना. त्यानंतर मराठीचे सगळ्यात लाडके व्यक्तिमत्व मराठी साहित्याचे ते म्हणजे कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज यांना देण्यात आला होता. त्यानंतर मग तिसऱ्यांदा अनेक वर्षानंतर 2003 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता विंदा करंदीकर यांना. आणि त्यानंतर मग 2014 मध्ये भालचंद्र नेमाडे, या 4 व्यक्तींना हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा आतापर्यंत देण्यात आलेला आहे. ओके, तर असं या पुढं वर्णन आहे या पुरस्काराचं. ओके, तर आपण जर का बघितलं तर अनेक ज्यांना पण भारतीय साहित्यामध्ये ज्याला पण ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला असेल, कारण सगळ्यात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे, त्या व्यक्तीला प्रचंड साहित्य क्षेत्रामध्ये हे मान सन्मान जे आहे ते मिळत असतं. तर ही इथपर्यंत इन्फॉर्मेशन झाली. भेटूयात पुढच्या इन्फॉर्मेशन सोबत. धन्यवाद.